ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आता एका छान टर्निंग पॉइंटवरती मालिका आलेली आहे. आपण पाहिलेलं आहे की सायली ज्या स्कूलमध्ये गेलेली आहे. आता इकडे बरेच दिवस सायलीला असं वाटत असतं की अर्जुन आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवतोय आणि त्यावरती सायली सांगत असते की तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? अर्जुन म्हणतो का? मी तुझ्यापासून काही लपवेन असं तुला वाटतंच कसं? यावरती सायली म्हणते का कोणास ठाऊक, पण प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही, तसं काहीच नाहीये, तुझ्यापासून काही लपवायची काही गरज नाहीये. आणि अर्जुन तडक निघून जातो. सायली आता विचार करते नक्की यांच्या मनात तरी काय चाललंय, मला हे जाणून घ्यायलाच पाहिजे. पण काय करायचं, कसं करायचं, सायली विचार करत असते. आणि त्याच वेळेला अर्जुन आता शोध घ्यायलासाठी बाहेर पडतो. आणि सायली विचार करते काही झालं तरी मी सत्य शोधून राहणार. सारा अर्जुन चैतन्याची भेट घेतो. चैतन्याला तो सांगायला लागतो, हे बघ मला काय वाटतं माहितीये का, आता सायलीचा भूतकाळ जर का आपल्याला शोधायचं असेल तर सायलीच्या, मला असं वाटतंय की आपण आपण सायलीच्या स्कूलमध्ये जाऊन बघायला पाहिजे. सायलीच्या स्कूलमध्ये गेल्यावरती कदाचित काही गोष्टींचा उलगडा होईल. यावरती मग आता चैतन्य सांगायला लागतो, सायली वहिनीचं स्कूल? यावरती अर्जुन म्हणतो हो, म्हणजे मोस्टली अनाथ आश्रमामधली मुलं ज्या ठिकाणी जातात ना ते स्कूल, म्हणजे ज्या ठिकाणी मधुभाऊंनी सगळ्यांनाच त्या स्कूलमध्ये जिथे फ्रीमध्ये ॲडमिशन होतं त्या म्हणजे झेडपीच्या शाळेमध्ये आपण जाऊन चौकशी करूया. असं म्हटल्यावरती मग आता चैतन्य सांगायला लागतो, एक काम कर ना, तू कुसुमताईला सांग ना की सायलीच्या जुन्या गोष्टींमध्ये काही स्कूलचं काही भेटतंय का? अर्जुन म्हणतो मी लगेचच विचार. आता इकडे अर्जुनच्या हातामध्ये सायलीचं आय कार्ड असतं. त्यावरती मग आता सायली सांगायला लागते, माझ्या स्कूलचं आय कार्ड तुम्ही का आणलेलं आहे? मी तुम्हाला म्हटलं ना तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. अर्जुन म्हणतो मी तुला सांगतोय, मी तुझा भूतकाळ शोधतोय. मग सायली रडायला लागते. सायली सांगायला लागते, तुम्ही माझा भूतकाळ शोधू नका, कारण ज्या ज्या वेळेला माझा भूतकाळ शोधण्याची वेळ आली ना त्या त्या वेळेला ती माणसं माझ्यापासून नेहमीच लांब गेली. अर्जुन म्हणतो या वेळेला असं काही होणार नाहीये. मी तुला वचन देतो, काही झालं तरी सुद्धा मी तुला या वेळेला तुझ्या आई वडिलांची भेट घडवून आणणार. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली रडायला लागते. आणि त्यावेळेला तिला समजतं की अर्जुन सर आपल्यापासून काय लपवत होते ते. आणि मग आता ती सांगते की खरंच अर्जुन सर तुम्ही माझ्या आई वडिलांची भेट घडवून देणार? अर्जुन म्हणतो हे माझं प्रॉमिस आहे. आता अर्जुन त्या जे आय कार्ड असतं त्याचा मागोवा ज्या वेळेला त्या आता स्कूलमध्ये येतो. त्या स्कूलमध्ये आल्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो की मला न आश्रमातील काही माणसांची, काही मुलांची जे इथपर्यंत आता तुमच्या इथे आलेले आहेत त्यांची माहिती हवी आहे. यावरती मग आता इकडे सांगायला लागतं, सर ठीक आहे, तुम्हाला कुणाची आणि काय माहिती हवे ते तुम्ही सांगा. अर्जुन आणि चैतन्य सांगायला लागतात, आम्हाला असं स्कूलचं रजिस्टर की ज्या रजिस्टर्डमध्ये आता त्यांची इकडे आल्यावरतीची काही माहिती किंवा काही फोटो किंवा अजून काही गोष्टी जर का असतील तर कदाचित आम्हाला बघायला आवडेल. कारण जो काही फोटो आता इकडे अर्जुनच्या हातामध्ये आलेला त्या फोटोमध्ये, म्हणजे त्या जो आय कार्ड असतं त्या आय कार्डमध्ये सायलीचा फोटो आता व्यवस्थितरित्या दिसत नसतो, तो जुना झालेला असतो. आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे तिला थोडंसं त्याला टेन्शन येतं. सर म्हणतात, हे बघा, म्हणजे तुम्हाला फोटो लहानपणीचे असे मला वाटत नाही इतके वर्षापूर्वीचे भेटतील, कारण त्या गोष्टीला जवळजवळ 20-22 वर्ष झालेली असणार आहेत. म्हणून म्हणून मला काय वाटतं माहितीये का, फोटोच्या ऐवजी आमच्याकडे एक रजिस्टर्ड असतं.
त्या रजिस्टर्डमध्ये जेव्हा ती मुलं येतात ना, त्यावेळेची त्यांची आता इत्यंभूत माहिती किंवा त्यांचं वजन, त्यांची उंची, त्यांच्यावरती अंगावरती असलेली काही खूण असं सगळं असतं. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन इकडे ताबडतोब सांगतो, "सर मला ते रजिस्टर मिळेल का?" यावरती ते सांगतात, "हो, मी तुमच्या बायकोचं जे रजिस्टर्ड आहे ना, त्याचा एक फोटो तुम्हाला पाठवतो. कारण बाकी रजिस्टर तुम्हाला देणं मला अलाउड नाहीये." असं म्हटल्यावरती अर्जुन लगेचच त्यांचे आभार मानून निघतो. आता अर्जुन रजिस्टर्ड घेऊन ज्या वेळेला निघतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या खाणाखुणा तो वाचतो. चैतन्य म्हणतो, "काहीतरी गडबड झाली का यांच्याकडून?" यावरती अर्जुन म्हणतो, "कसली गडबड?" चैतन्य म्हणतो, "बघ ना, सायली वहिनीच्या पायावरती त्यांनी आता तुळशीपत्राची जन्मखूण असल्याचं म्हटलंय, बरोबर आहे? आणि तन्वीच्या पायावरती नाही आहे खूण ही, म्हणजे तन्वीचा बर्थ मार्क तिच्या पाठीवरचा तीळ आहे आणि सायली वहिनीचा बर्थ मार्क हा आता त्यांनी लिहिलाय ते म्हणजे आता तिच्या पायावरची तुळशीपत्राची खूण. बघ ना, दोघी जणी एकाच वेळेला स्कूलमध्ये ऍडमिशनला गेल्या. थोड्याफार फरकाने सायली वहिनी आणि तन्वी या दोघी जणी आश्रमात आल्या असतील, म्हणूनच साधारण त्यांची एज बघता मधुभाऊंनी एकाच वेळेला दोघींना स्कूलमध्ये टाकलंय आणि त्यावेळेला काही गडबड झाली असेल का? कारण बघ तरी." असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, "शक्यता आहे." "मग सायलीच्या पाठीवरती तीळ असेल का? तन्वीच्या पाठीवरती पायावरती मार्क आहे तर?" "नाही नाही, काहीतरी गडबड आहे किंवा काहीतरी गडबड असेल. तन्वीच्या पाठीवरती पण मार्क असेल आणि तन्वीच्या पायावरती पण तुळशीपत्र असेल." या सगळ्याची माहिती आपल्याला एकच व्यक्ती देऊ शकते, सुमन काकी. सुमन काकी याच्याबद्दलचं सगळं सत्य सांगू शकते. आपण एक काम करूया, सुमन काकींची भेट घेऊया. असं म्हटल्यावरती चैतन्य आणि अर्जुन सुमनची भेट घेण्यासाठी जात. सुमनची भेट यासाठी कारण रविराजांना जर विचारलं तर त्यांना जुन्या आठवणी जाग्या होतील, त्यांना त्रास होईल आणि उगाचच काहीतरी चुकीचा मेसेज जायला नको म्हणून म्हणून आता चैतन्य आणि अर्जुन सुमनकडे येतात. सुमन ऑलरेडी टेन्शनमध्ये असते, ते म्हणजे आता नागराज आणि महिपत यांच्या संबंधांच्या बद्दल आणि त्यामुळे तिला टेन्शन आलेलं असतं की काय करायचं यांचं. हे जर का या सगळ्यामध्ये इतका त्रास हे करतायत तर मलाच मलाच याच्यातून मार्ग काढायला पाहिजे, मला अर्जुनशी बोलायला पाहिजे, असं ती विचारच करत असते. त्याच वेळेला अर्जुन तिकडे येतो. अर्जुन म्हणायला लागतो, "सुमन काकी, मला तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या आहेत. म्हणजे तुम्ही हे रविराज काकांना बोलू नका, कारण ना त्यांना वाईट वाटेल." यावरती ती म्हणते, "अर्जुन मला पण तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, पण पहिले तू बोल." यावरती अर्जुन सांगायला लागतो, "सुमन काकी, खरं सांगू का तर आता मी ना सायलीचा भूतकाळाच्या बद्दल शोध घेतोय. सायलीचा भूतकाळाच्या बद्दल शोध घेत असताना मी तिच्या शाळेमध्ये गेलो होतो. ज्या वेळेला तिच्या शाळेत गेलो होतो त्यावेळेला मला एक रजिस्टर सापडलं, ज्या रजिस्टरमध्ये ज्या वेळेला ऍडमिशन घेण्यात आले होते ना त्यावेळेची नोंद होती आणि म्हणूनच मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचा होता." यावरती मग आता लगेचच सांगायला लागते, "सुमन, काय प्रश्न तुला पडला होता?" यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, "हे बघा, हे रजिस्टरचं पान, याच्यामध्ये असं म्हटलंय की बर्थ मार्क म्हणून तन्वीच्या पाठीवरती तीळ होता." "तर होता का?" सुमन म्हणते, "नाही रे, तन्वीच्या पाठीवरती कुठे आलाय तीळ? तन्वीला तर पायावर तुळशीपत्र ना, ही तिची खूण आहे." यावरती अर्जुन म्हणतो, "बरोबर, नक्की हेच आहे का?" यावरती सुमन म्हणते, "हो ना, आणि भाऊजींनी ती ज्या वेळेला इकडे आली ना त्याच वेळेला तिच्या तिच्या पायावरचा तुळशीपत्र बघूनच तिला आता घरात घेतलं होतं ना. तुला तर सगळंच माहिती आहे." यावरती अर्जुन म्हणतो, "हो काकी, मला सगळंच माहिती आहे. मला फक्त कन्फर्म करायचं होतं. मग ह्यांनी चुकीची माहिती इकडे लिहिली असेल का?" यावरती आता इकडे सुमन सांगायला लागते, "काय माहिती बाबा त्यांनी काय लिहिलंय ते." यावरती मग अर्जुन सायलीच्या तुळशीपत्राचं सुमनला काही सत्य बोलत नाही. तो आता रविराजांची भेट घेतल्यावरती तो ते जो पेपर असतो तो रविराजांना फायनली दाखवतो. रविराजांना पेपर दाखवल्यावरती अर्जुन सांगायला लागतो, "मला तुमच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे." यावरती मग आता रविराज म्हणतात, "बोल ना, काय झालंय?" यावरती आता इकडे सांगायला लागतो अर्जुन, "हे बघ सिनियर, ह्या पेपर बघ, कदाचित त्यांच्याकडून काही चूक होण्याची शक्यता 100% आहे, पण त्याचबरोबर काही चुका ह्या म्हणजे बरोबर काहीतरी आहे." यावरती रविराज म्हणतात, "काय झालं?" मग अर्जुन सगळा प्रकार सांगायला लागतो. अर्जुन सांगायला लागतो, "मुळातच मधुभाऊंना ज्या वेळेला मारण्यात आलं त्यावेळेला ते मला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत.
सायलीचे आई बाबा जिवंत आहेत हे ज्या वेळेला ते आता सांगत होते ना, त्यावेळेला ते नंतर पण शुद्धीवरती आल्यावरती हे मला बोलत होते असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे रविराज म्हणतात, मग तू काय केलंस? यावरती अर्जुन म्हणतो, मी सगळं शोधण्याचा प्रयत्न केला म्हणून मी त्या स्कूलमध्ये गेलो ज्या स्कूलमध्ये आश्रमातल्या मुलांना टाकण्यात येतं. म्हणजे आश्रमातली मुलं त्या स्कूलमध्ये आता शिकतात, त्या स्कूलमध्ये मी गेलेलो होतो. यावरती रविराज म्हणतात, काय त्या स्कूलमध्ये? मग तिकडे तुला काय माहिती भेटली? यावरती मग लगेचच आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, हे बघ सिनियर, तू हा पेपर बघ. याच्यामध्ये त्यांनी ज्या वेळेला आश्रमामध्ये एंट्री होते त्यावेळेची सगळ्या मुलांच्या खाणाखुणा लिहून ठेवल्यात. असं म्हटल्यावरती मग आता रविराज जो पेपर पाहतात त्यांना धक्का बसतो. रविराज म्हणतात, हे कसं शक्य आहे? मला काय वाटतं माहितीये का, उलट सुलट काहीतरी झालेलं असेल. म्हणजे आता सायलीच्या पाठीवरती तीळ असेल आणि आता तन्वीच्या पायावरची तुळशीपत्राची खूण ही उलटी सुलटी झाली असेल. मला असं वाटतंय तू सायलीला विचारून घे, तिच्या पाठीवरती बघ 100% तीळ असेल. तू एकदा कन्फर्म तर करशील का? असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन म्हणतो, मला पण तेच वाटते, मी बोलून घेतो. पण रविराजांच्या डोक्यामध्ये एकच विचार घुमायला लागतो आणि रविराज विचार करायला लागतात, काय नक्की गडबड आहे ही? आता हे बोलणं चालू असताना तिकडे सायली येते. सायली सांगते, अर्जुन सर काय झालं? तुम्ही स्कूलमध्ये गेला होतात ना? यावरती अर्जुन म्हणतो, हो. पण सायली मला तू एक गोष्ट सांग की तुझ्या पाठीवरती तीळ आहे का? सायली म्हणते, नाही नाही, माझ्या पाठीवरती तीळ वगैरे नाहीये. यावरती तो सांगतो, अगं ज्या ठिकाणी तुझं ऍडमिशन झालंय ना त्या ठिकाणी बर्थ प्लेसच्या ठिकाणी म्हणजे बर्थ मार्कच्या ठिकाणी तुझ्या पाठीवरचा तीळ त्यांनी दाखवलेला आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली, नाही नाही, काहीतरी गडबड झाली असेल. माझ्या पाठीवरती तीळच नाहीये. तीळ आहे तो म्हणजे प्रियाच्या पाठीवरती. मधुभाऊ नेहमी सांगायचे की तिच्या पाठीवरती तीळ आहे आणि पाठीवरती तीळ असणारी मुलगी असते ना ही खूप डॅम्बिस असते असं मधुभाऊ म्हणायचे ना. म्हणून म्हणून मला सगळं सत्य माहिती. असं म्हटल्यावरती आता अर्जुन एकदम कन्फर्म होतो आणि तो विचार करतो, आत्ता सध्या मी सायलीला जर विचारलं की तुझ्या पायावर तुळशीपत्र आहे का तर खूप मोठी गडबड होईल. ते काही नाहीये. मी आज रात्री पाहणार तुळशीपत्राचं सत्य आणि तोपर्यंत मी गप्प बसणार असं अर्जुन विचार करतो. मग हे सगळं अर्जुन रविराजांना सांगतो. ज्या वेळेला अर्जुन रविराजांना हे सगळं सांगतो त्याच वेळेला मग आता रविराज वाटतात, हे बघ म्हणजे काहीतरी गडबड आहे 100%. काय गडबड आहे माहित नाहीये. तू एक काम कर ना, जर का सायली सांगत आहे की म्हणजे तन्वीच्या पाठीवरती तिळाचं हे आहे तर हे तीळ मी तरी काही पाहिलेलं नाहीये, मला आठवत नाहीये, प्रतिमाला सुद्धा आठवत नसेल, म्हणजे नाहीच आहे. लहानपणीच्या आपल्या तन्वीच्या पाठीवर तीळ नव्हता. पण ही गोष्ट तुला अश्विन सांगू शकतो, कारण अश्विनने कदाचित तो तीळ पाहिला असेल. असं म्हटल्यावरती आता इकडे खूप मोठा क्लू अर्जुनच्या हाती लागतो. आता इकडे अश्विनला हा प्रश्न विचारला जातो. अश्विन म्हणतो, काय चाललंय काय तुमचं? मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये. का? माझ्या बायकोच्या पाठीवरच्या तिळाने तुमचं काय होणार आहे? यावरती मग आता सायली सांगते, नाही अश्विन भाऊजी, अहो फक्त तुम्हाला एक कन्फर्म करायचं आहे. ज्या वेळेला माझ्या आई वडिलांचा शोध घेतायत ना त्यावेळेला काहीतरी चुकीची माहिती हाताला लागलेली आहे. त्यावरती मग आता अश्विन इकडे सांगायला लागतो, चुकीची माहिती तुझ्याबद्दल मिळाली ना, मग माझ्या तन्वीचा काय संबंध? यावरती आता इकडे सांगते, अश्विन भाऊजी, जर माझे आई वडील मला मिळणार असतील तर तुम्ही मला हे नाही का सांगू शकत? अश्विन म्हणतो, ठीक आहे, सांगतोय, आहे पाठीवरती तीळ तिच्या. कारण अश्विनने तो तीळ पाहिलेला असतो आणि त्यामुळे अश्विन हे बोलल्यावरती कन्फर्म. मग रविराज आणि प्रतिमा या दोघांना पण खूप मोठा धक्का बसतो. कसं शक्य आहे हे? तन्वीच्या पाठीवरती कुठेच तीळ नाहीये. असं म्हटल्यावरती अश्विन आता सांगायला लागतो, मी तिच्या पाठीवरचा तीळ पाहिलेला आहे. अजूनही काही गोष्टी उलगडत नसतात, पण बाकी कुणाला उलगडत नसल्या तरी अर्जुनला उलगडलेल्या असतात. फक्त देर असते ती पाहण्याची सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र. आणि त्यावेळेला तो विचार करतो, आत्ता सध्या कुणालाही काहीही सांगणं गरजेचं नाहीये. जोपर्यंत मी बाकी कुणाला काही बोलतच नाहीये, आधी मी तुळशीपत्र पाहणार. इकडे आता प्रतिमा सांगते, काहीतरी गडबड आहे, शक्य नाहीये तुळशीपत्र, म्हणजे शक्यच नाहीये की या सगळ्यामध्ये आता पायावरती पाठीवरती तीळ असणं. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन
त्या रात्री खूप मोठा शोध घेण्याचा निर्णय घेतो आणि अर्जुनचा शोध आता यशस्वी होतो. त्या रात्री अर्जुन रूममध्ये आल्यावरती आता अर्जुन सायलीच्या पायावरचं पांघरुण काढतो आणि अर्जुन हादरतो. 3 ताड लांब अर्जुन उभा राहतो. काय पाहिलं मी हे सगळं, असं म्हणत अर्जुनला धक्का बसतो. आतापर्यंत मधुभाऊ जे काही सांगण्याचा प्रयत्न करत होते त्याचा सगळा अंदाज अर्जुनला आलेला असतो. सायली खरी तन्वी आहे, सायलीचे आई बाबा जिवंत आहेत, याचा अर्थ हाच होतोय की सायली तन्वी आहे. पण आता हे सत्य अर्जुन विचार करतो की मी आत्ता जर का हे समोर सांगितलं तर हे सत्य आता समोर आणणारी व्यक्ती किंवा हे समोर येऊ न देणारी व्यक्ती ती सावध होईल आणि ती व्यक्ती सावध झाली मग आपलं भांड फुटेल. म्हणजे मधुभाऊंचा खून का झाला हे गोष्ट आता गुलदस्त्यातच राहील. कारण कुणाला वाटतंय की सायलीची खरी ओळख समोर येऊ नये, ती व्यक्ती हे सगळं करत आहे. आता जर का या सगळ्यामध्ये त्या व्यक्तीने पुन्हा सायलीच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर नाही, काही झालं तरी सुद्धा त्या व्यक्तीला आता पकडायचं असेल तर हे सायलीचं सत्य फक्त माझ्यापुरतं सीमित ठेवून ती व्यक्ती मला शोधली पाहिजे. आता बाकी कुणाला नाही तरी सुद्धा अर्जुनला आता सायलीचं सत्य समजलेलं आहे आणि तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतोय. सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र दिसल्यामुळे सायली खरी तन्वी आणि आता प्रिया खोटी तन्वी आहे हे त्याला समजल्यावरती अर्जुन नक्की काय करणार, मधुभाऊंचा खुनी कसा शोधणार, मधुभाऊंच्या खुन्यापर्यंत पोहोचल्यावरती मग आता अर्जुन सायलीचं सत्य सगळ्यांच्या समोर आणणार का, हे सगळं येणाऱ्या इंटरेस्टिंग भागामध्ये पाहायला मिळेल.